नमस्कार मंडळी, आपलं मन यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. तर आता मी श्री आणि तिकडे मम्मी आणि पप्पा असत. आम्ही आता चाललो काय वरती रतांबे आणि काजू बघायला. आता आम्ही आमच्यावरती जंगलात चाललो. तिकडे रतांबे आणि काजू धरलेत की नाही आता बघूक. आता तुमका दाखवतोय किती वर आमका जावं लागतं. तिकडे खाली आमचं घर आता बघा, इतक्यावर आम्ही आता जातलो. आता तुमका फणस दाखवते मी. हे बघा कसले होते फणस. कापे काय रसा कापे होते फणस. कापे आहेत ना. हो. श्री दरवर्षी येतं म्हणून त्याला सगळं माहिती असतं. फणस बघा, पुढे पण एक झाड आहे. पुढे पण झाड आहे. हो. हे कापे. हे पण कापेच आहेत ना. हो. हे बघा, हे खराब झालंय बघा. हो, एक खराब आहे. हे बाकीचे. आणि इकडे समोर आमचा तळा. तर आपण बघूया. हा रोड आत्ताच बनवला आहे. तर आणि काय सांगणार आहे ना आपल्या चॅनलला, तू काय सांगतो. लाईक सबस्क्राईब करा गाईस आमच्या चॅनलला. इकडे कोकणात आल्यावर तुला कसं काय वाटतं, चांगलं वाटतं की खराब वाटतं. मुंबईपेक्षा चांगलं वाटतं. ठाण्यापेक्षा तर चांगलं आहे. हो. आणि काय म्हणू शकतो आमच्या गावाला तू. गावाला म्हणजे नैसर्गिक हवा. जंगल बघा चारी बाजूला. हिरवं हिरवं. आणि शहरात अशी गरमी असते, पण आपल्या इथे वाटते आपल्याला गरमी नाही की नाही. अजिबात नाही वाटत. आणि मंडळी आता तुम्हाला तळ दाखवतो आमचं. हे बघा, ह्याच्यात गणपतीच्या टायमाला हे गणपतीच्या टाइमला पूर्ण भरलेलं असतं. हे बघा, इकडे आपण स्विमिंगला पण येतो ना हो. गणपतीला. हे बघा, रस्ता सगळं बेंदून टाकलो आम्ही. आणि ही रायवळ आंब्याचं झाड हा. वर आता आंबे दिसत नाही ते बघा काहीतरी आहेत. आणि हे खाली बघा केवढे पडले आहेत. चांगले आहेत रे खालं. हो चांगले हो. मस्त आहेत रे. हे बघा, हे चांगलं दिसतं. गोडा खा तो घे, खाऊन दाखव कसं हा. मस्त आहे ना. श्रीक पण आंबा आवडला. तर आपण वरती जात. इकडे आमचं गोवळदेव असतं. चला, हे बघा, हे पक्षी खायला तरी येतात. तुम्ही का माहिती असलं तर कमेंट करून सांगा ना. कुठले होते काय माहित आता पहिले नव्हतं. वरती पण आहेत. वरती पण आहेत. चल तर जाता जाता हे बघा आपल्या जांभळाचं झाड दिसला. ही बघा जांभळा कळत रे. ही बघ केवढी धरली आहेत बघ. जांभळा खालीस कधी. खालीस ना. हो. खाऊन दाखव, जीभ दाखव. असं कोकणात आल्यावर फायदा असतो ना, सगळं रानमेवा खायला मिळतो. आजपर्यंत काय काय खाल्लं जातं आल्यापासून. खाल्ले जांभळं खाल्ले, फणस खाल्ले, आंबा खाल्लाय, काजू काजू पण खाल्ले, जाम जाम पण खाल्लेत. आणि रतामा खाल्लाच काय. रतांबा एकदम आंबट असतो. मी थोडा थोडा खाल्ले. आणि घराकडले पेरू खातोच चोरून हो. चोरून. आमच्याकडे पेरूचं झाड आहे. तर गाईस इतका चढाव आहे बघा. आणि आमचं घर एकदम खाली आहे बघा गाईस. वर येईपर्यंत Struggle करायला लागतं. दमायला होतं. मामा आणि मामे पुढे गेले गाईस, बघू शकता. जादू नाही लो आज आपलो. जादू गेलो पुढे. गेलो. आता आपण जादू पण बघूया नंतर. दिसता काय. चला गाईस, मी तुम्हाला आता कोकणातले एकदम चांगला फळ दाखवत आहे. हे बघा बोंडू. मी तुम्हाला ना आमच्या काजीत मस्त रे रसाळ एकदम. हे लय उंच आहे. मी तुम्हाला आपल्या काजी बोंडू हाताने काढून. चला, आमचं काजी इथंच आहे बघा. आलो आम्ही. हे कोण आहेत. मामा आणि मम्मी.
आपण आलेलो आहे काजत तुम्हाला आता बोंडू दाखवतो मी. या. ही कोणाची बाग आहे तुझी? नाही मामाची. हो बोंडू तर बघा guys, हा पडलेला आहे पण हा खराब आहे. खराब आहे. दुसरा दाखव बघूया तर मिळणार. चांगला दाखवतो. जादू आजीच पोचतो रे आपल्या. तर बघा guys, जादू. श्री काय करतो? स्ट्रगल करतोय आणि बोंडू काढला आहे मी आता. हा बघा. एकदम हातात ग्रसाळा रे. मस्त जा असं होय हातात गावतं आणि ते उंच आहेत ना जरा. हो. आता आपण खाई जाऊया बोर पुढच्या प्लॉट मध्ये. रतांबे काढून जाऊया. रतामी धरले आहोत. हा ह्याच्यावर रतामी मस्त पैकी आहेत. हे बघ रतामी दिसतात त्या बघूया. हा आहे बघ. काजू. बोंडू आणि हा रतांबे. आता तुम्हाला मी बोंडू आणि काजू दाखवतो काढून. चला या. चला हे काय आहे? हे आहे मुळांचं घर. मुंगळ्यांचं घर. हा इकडून आता हे बघ काजू अशी. हा बघ काजू. आपण काजू गाईस. आता आपल्याला केवढं तीन पदार्थ भेटले ना. हो. 3 फळ. 3 फळं आणि अजून तुम्हाला मी चला इकडून चला. तिकडून वाट आहे. इथून आहे. हा मग ये मंडळी. कसं वाटतं सांगा. एकदम वातावरण बघा. सनसेट इकडे आता करवंद आहात वर रे. बघूया चला करवंद बघूया आता. तर गाईस या मी तुम्हाला काहीतरी भेंडा माराचं झाड दाखवत आहे. हे बघा. हो का मंडळी. माराचं झाड आहे. हे भेल्डे मांडाचं झाड आणि ह्याच्यावरच हॉर्नबिल पक्षी असतात आपले. हे बघा. आणि करवंद बघूया आता काय गावतात. या पुढे दाखवतो. चला कसं स्ट्रगल करून जावं लागतं बघा. वाकान पूर्ण सगळी काजूची झाडं असतात. तिथून आपण जात चालतोय बघा. म्हणजे आता आपण करवंद बघूया. ही बघा. जरा पिकाक नव्हता आता पण ही चांगली पिकलेली आहेत. ही बघा. गाईस वरती पण लय धरले आहेत. मस्त एकदम टेस्टी. ही बघा खूप धरली आहेत. तू गाव्या श्री देख. एक देते कसा आता सांग. श्रीला एक देऊया. ठीक आहे. एक नंबर. चला पुढे जाऊया आता. अजून काय भेटतं काय बघूया. आता आपल्याला काय भेटला. करवंद भेटली. जांभूळ भेटला ना. इथे पण करवंद जरा वरती आहेत. एक काढून बघूया. इकडची गोड असतात श्रीमंता. बघूया. श्री खाऊन दाखवता. चांगली आहेत. मी एक बघते टेस्ट करून. चला तवर जाऊया. एक काहीतरी लागला. दुसरा बघूया. ह्या चांगला. आता सगळ्यात मोठा स्ट्रगल आहे बघा. एवढा वर जायचं आपल्याक. या घाळीत ना चढा. जाता पुढे फ्री जाता. त्याच्या मागोमाग आपण चढूया. खूप स्ट्रगल आहे ना. पडाक जर झाला तर डायरेक्ट खाली. आणि आता हे वेतागड इथून किती लांब आहे. लय लांब आहे. थांब मी येत आहे. श्री आता पूर्णपणे अडकला इकडे. श्री इकडे हात दे. तर गाईस स्ट्रगल करून इतका आलेलो आहे. आणि गाईस इथे बसलो ना पडायला.
तो जादू आपल्याला आधीच वाट दाखवतो. जादू आतापर्यंत आपण काय काय फळ रतांबे बघितले, काय बघितलं फळ? रतांबे, रतांबे, हा, काजू, हम्म, परत करवंद आणि जांभूळ, फणस. जांभूळ, जांभूळ आणि फणस. फणस. चला आता अजून काय भेटतंय का बघूया आपल्या जंगलात. स्ट्रगल आहे हा बघा. इथे चढलेलं जायची मी यार. हे बघ, ही बेडशीटचं झाड रे, जांभळाची छोटी व्हर्जन. आणि तिकडून जर पडलं तर डायरेक्ट खाली. खाली. काही तिथे घसरायला होतं. पावसाळ्यात आला. पावसाळ्यात तिकडे चढूच शकत नाही असं असतं ना, सगळं पाणी वाहत असतं. आणि काटे पण असतात. तिकडे आता हे मिळणार आहे आपल्याला, अजून करवंद भेटणार, टेस्टी टेस्टी. आहेत रे, थोडीफार आहेत. इथे करवंद आहेत. बघूया कशी आहेत. हे बघा, एक करवंद. इकडचं सगळ्यात गोड असतं. बघ खाऊन, गोड आहे ना. अजून आपल्याला एक काहीतरी दिसला बघा. हे काय आता कमेंट करून सांगा. काय माहित आहे तुका नाही काय आता? काय माका पण नाही माहित. आणि दुसरं फुल असतं. ये घाण रस्ता आहे ना, आहे ना, मग दिसता वाट बाय दिसता. होय, ये रे. हे बघू शकता, या रानात पण काय आहे. हे बघा रतांबे. आता तुमका श्री काय तर सांगित आम्ही कसे गोळा केले होते, काय साफसफाई कशी केली होती. सांग रे. तर गाईस, आपल्या रतांब्यांखाली घाण होती ना, तर मग पडलं अशी? दगड बिगडवर पडून मग कुठले असते रतांबे बघा. आणि खालचेच गोळा केले ना, जास्त पाडले नाहीत. जास्त तर मग हाताने जास्त तर काढले. हां, हे बघा. थोडेच काढले बघा जास्त. आणि इकडे आता जरा बेनलं, इकडे साफसफाई केलेली नव्हती ना. रतांबे खूप आहेत वर अजून. आधी किती दिवसांत तयार होतील? 10-1 दिवसांत होतील ना. हो. तर चला मंडळी, आता पुन्हा एकदा आपण भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि आपलं वंश यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.